लग्न झाल्यावर काही वर्षांनी, कधी प्रेग्नन्सी नंतर, कधी काही रिझन नसतानाही काही महिलांना असं वाटायला लागतं की पूर्वीसारखी इच्छा होत नाही. मग लगेच गिल्ट सुरू होतं, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का, किंवा माझा पार्टनर मला आता आवडत नाही का, की हे नॉर्मल आहे. आणि खरंच सांगायचं तर या टॉपिकवर सगळ्यात जास्त मिथ्स आहेत आणि सगळ्यात कमी कॉन्व्हर्सेशन्स. म्हणून आज आपण बोलणार आहोत महिलांमध्ये ची इच्छा कमी का होते, हे नॉर्मल कधी असतं आणि कधी डॉक्टरांशी बोलायची गरज आहे. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, इच्छा कमी होणे म्हणजे तुम्ही नॉर्मल नाही असं अजिबात नाही. आपल्या बॉडी, हॉर्मोन्स, इमोशन्स आणि रिलेशनशिप या सगळ्यांचा या गोष्टीवर इफेक्ट होतो. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण जजमेंट नाही तर सायन्स समजून घेणार आहोत. सर्वात पहिलं मिथ, खरंच हेल्दी रिलेशनशिप असेल तर रोज इच्छा होते का? सेक्शुअल डिझायर ही स्विच नाही की बटन दाबला की ऑन झाली. काही दिवस जास्त इच्छा असू शकते तर काही दिवस कमी. हे अगदी नॉर्मल आहे. पण प्रॉब्लेम तेव्हाच म्हणायची जेव्हा ही गोष्ट खूप दिवस टिकते आणि तुम्हाला किंवा रिलेशनशिपला त्याचा त्रास होऊ लागतो. दिवसभर ऑफिस, घर, मुलांची जबाबदारी, मेंटल लोड हे सगळं संपल्यावर बॉडीला रोमॅन्स पेक्षा रेस्ट हवं असतं. स्ट्रेस हॉर्मोन्स वाढले की सेक्शुअल डिझायर कमी होऊ शकते. म्हणून काही वेळा प्रॉब्लेम रिलेशनशिप मध्ये नसते, प्रॉब्लेम थकवा असू शकतो. पिरियड्स, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी नंतर, ब्रेस्ट फीडिंग, पेरीमेनोपॉज किंवा मेनोपॉज या फेजेस मध्ये हॉर्मोन्स मध्ये बदल होतात. त्यामुळे वजायनल ड्रायनेस, डिस्कम्फर्ट की डिझायर मध्ये बदल जाणवू शकतो आणि अनेक महिलांमध्ये नॉर्मल असू शकतं. पण सिम्पटम्स त्रासदायक असतील तर डॉक्टरांशी बोलणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त बॉडीची नीड नसते तर माइंडची नीड सुद्धा असते. जर रोज भांडणं होत असतील, कम्युनिकेशन कमी होत असेल, पार्टनर कडून अप्रिशिएशन नसेल की इमोशनल कनेक्शनची कमी वाटत असेल तर डिझायर वर त्याचा परिणाम होऊ शकतो. कधी कधी एक हार्टफेल्ट कॉन्व्हर्सेशन मेडिसिन पेक्षा जास्त इफेक्टिव्ह ठरू शकतो. हो, काही मेडिसिन जसे की अँटी डिप्रेशन्स किंवा इतर औषधे काही लोकांमध्ये सेक्शुअल डिझायर वर परिणाम करू शकतात. पण स्वतःहून मेडिसिन्स बंद करू नका. डॉक्टरांशी बोलून अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स डिस्कस करता येतात. जर इच्छा अचानक खूप कमी झाली असेल, सोबत पेन होत असेल, वजायनल ड्रायनेस खूप त्रास देत असेल, रिलेशनशिपवर मोठा परिणाम होत असेल की तुम्हाला या गोष्टींमुळे टेन्शन येत असेल तर डॉक्टरांशी किंवा क्वालिफाईड मेंटल हेल्थ प्रोफेशनल किंवा थेरपिस्टशी बोलण्यास लाजू नका. मदत मागणं ही वीकनेस नाही आहे. तर या व्हिडिओमधून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, महिलांमध्ये ची इच्छा कमी होणं ही एकच कारणमुळे होत नाही. स्ट्रेस, हॉर्मोन्स, रिलेशनशिप, हेल्थ, लाईफस्टाईल या सगळ्याचा त्यावर इफेक्ट होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला दोष देऊ नका आणि पार्टनरला पण दोष देऊ नका. समजून घ्या, बोला आणि गरज वाटली तर डॉक्टरांची मदत घ्या. तुम्हाला या टॉपिकवर कोणता प्रश्न आहे कमेंट्स मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डिजिटॉकला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ऐश्वर्या पवार. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रिलेटेबल टॉपिक सोबत. तोपर्यंत टेक केअर.